आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जय महाराष्ट्र। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण सर्व पत्रकार बांधव पाहत असाल ते विटा शहरामध्ये डंपरच्या माध्यमातून माणसं मारण्याची मालिका सुरू झाली आहे। गेल्या 5-6 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला माहित असेल एका मावशींना त्या डंपरने अक्षरशः एखाद्या प्राण्याला मारावं त्या पद्धतीनं त्या मावशींचा त्या डंपरने, त्या डंपर चालकाने, त्या डंपरच्या मालकाने बळी घेतला। त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये 22 तारखेला तोच मालक, तोच चालक आणि तोच डंपर त्यांनी विटा शहरामध्ये आपले जे पोस्टमन होते नागेवाडीचे त्यांचा बळी घेतला। म्हणजे नक्की चालू काय आहे विटा शहरामध्ये व तालुक्यामध्ये हा प्रश्न पडतो। आता आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ती डंपरची वाहतूक चालू आहे आणि ती डंपरची वाहतूक कशासाठी चालू आहे, जो काही मुरुम जो काढला जातोय आणि त्या ज्या पद्धतीनं वाळू तस्कर होते, ज्या पद्धतीने गांजा तस्कर आहेत, ड्रग्स तस्कर आहेत, आणखीन कोणते तस्कर असतील, त्या पद्धतीनं ह्या क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ह्या मुरुम क्षेत्रामधली मोठी तस्करी वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून अक्षरशः आपल्या विटा शहरामध्ये 2 माणसांचा बळी गेलेला आहे। हे कोण आहे डंपर चालक, हे कुणाचे कार्यकर्ते आहेत, हे जे मालक कोण, पण त्या लोकांच्यावरती जर कारवाई झाली तर त्यांना एका आठवड्याच्या किंवा 3 दिवसामध्ये जामीन मिळतो। म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना पत्रकार बांधवांना मला सांगायचं आहे, ह्या लोकांनी काही परवाना काढलाय का माणसं मारण्याचा? चौकामध्ये आले तर यांची वाहनं शिस्तीत चालत नाही। अक्षरशः कुठे तर बाहेर रस्त्याला महामार्गावरती ज्या पद्धतीने आपण वाहनं पळवतो त्या पद्धतीने नालायक मंडळी वाहनं पळवत आहेत। त्यानंतर हे 2 घटना होऊन त्याच्यावरती कोणीही आतापर्यंत काही कारवाई केली नाही। तालुक्याचे आमदार मान्य सुहास बाबर असतील, या दोन्ही प्रकरणावरती त्यांचा एकही शब्द नाही। आज तालुक्यामध्ये 5 महिन्यामध्ये 2 बळी घेतले त्या डंपरच्या। हे कोण आहे डंपर चालक, याचे मालक कोण आहेत? आणि माझा आपल्या तहसीलदारांना, आपल्या प्रांतांना आणि त्याच पद्धतीने PI साहेबांनाही माझा प्रश्न, आज हे सगळं तुमच्या डोळ्यात देखत होत, तुमच्या डोळ्यात देखत होत असताना तुम्ही याच्यावरती काय कारवाई करताय? कारवाई या लोकांच्यावरती का केली जात नाही? जरी कारवाई केली तरी 2-3 दिवसात ही मंडळी सुटतात आणि पुन्हा तेच धंदे तेच पद्धतीने चालू आहे त्यांचे। या डंपरचे आमचे प्राईम न्यूजचे संपादक यांनी परवा दिवशी एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक वरती व्हायरल केला। एक डंपर आहे, त्या डंपरला कोणताही नंबर नाही, तो कोणाचा डंपर आहे? तो डंपर जर इतर कोणाला जर पुन्हा तोच अपघात झाला तर तो डंपर ओळखायचा कसा? त्या डंपरच्या मालकाला पकडायचा कसा? त्यामुळे आमची PI नाही विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या। जे डंपर चालक आहे, ते डंपरचे मालक आहे, त्या सर्वांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। एकूण आपल्या तालुक्यामध्ये डंपर किती आहेत, त्याचे मालक कोण आहेत, जे चालक आहेत त्यांचे परवाना आहे का, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी तातडीने बैठक घेऊन या सगळ्या डंपर मालकांना बोलून घ्यायला हवं, त्यांच्यावरती कारवाई करायला हवी। हे मला आपल्या तालुक्यांच्या PI ने सांगायचं। 15 दिवसामध्ये जर तुम्ही या लोकांच्यावरती जर कारवाई केली नाही तर 16व्या-17व्या दिवशी तहसील कार्यालयाच्या बाहेर सिंहसेना बेमुदत आंदोलन करेल, एवढंच सांगतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।